नमस्कार. देशदूतच्या विशेष संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डिसेंबर आहे आणि डिसेंबरमध्ये चाहूल लागते आपल्याला ती अनेक भव्य प्रदर्शनांची. आणि याच्यातलं दर 2 वर्षी येणारं एक खास प्रदर्शन असतं, ज्याची नाशिककर पण वाट बघत असतात. ते म्हणजे क्रीडाईचं शेल्टर. हे शेल्टर काय आहे तर एकाच जागी तुम्हाला नाशिकमध्ये सगळ्या विकसित होणाऱ्या तुमच्या बिल्डिंग्स असतील, कन्स्ट्रक्शन असतील, नाशिकचा एकंदरीत ओव्हरऑल सिनारिओ आणि नाशिकचं ब्रँडिंग हे एकाच ठिकाणी बघायला मिळतं. क्रीडाईचा हा एक खास उपक्रम असतो आणि त्याच्यासाठी भरपूर मेहनत ही क्रीडाईची सगळी टीम घेत असते. आज या शेल्टरवर बोलण्यासाठी आपल्याकडे उपस्थित झालेत क्रीडाईचे अध्यक्ष कृणालजी पाटील. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. क्रीडाईचे उपाध्यक्ष आणि या शेल्टरचे जे मेंटॉर म्हणून काम करतायत ते दीपकजी बागड. नमस्कार आहे दीपकजी तुम्हाला आणि स्वागत आहे. आणि क्रीडाईचे सेक्रेटरी आणि कन्व्हिनर शेल्टरचे हे गौरवजी ठक्कर. गौरवजी स्वागत आणि नमस्कार या कट्ट्यामध्ये. तर जसं मी म्हटलं की शेल्टर हे खूप उत्सुकतेची बाब असते नाशिककरांसाठी. एक खूप भव्य दिव्य असं शोकेस तिथे उभं राहतो. तर यावेळेसचं शेल्टर कसं असणार आहे कृणालजी, काही झलक शेल्टरची तुम्ही आम्हाला या कट्ट्यावर देऊ शकताय का? कन्व्हेनर म्हणून मी गौरवजींना विनंती करतो की त्यांनी शेल्टर विषयी माहिती द्यावी. प्राथमिक स्वरूपात शेल्टर तुम्हाला माहिती की दर 2 वर्षांनी होणारा हे क्रीडाईची एक आपण ज्याला म्हणतो एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. आणि या निमित्ताने नाशिकमध्ये ग्राहकांना नाशिकच्या आमच्या क्रीडाई नाशिक मेट्रोच्या मेंबर्सचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते एका छताखाली उपलब्ध करून देणे आणि नाशिकचं ब्रँडिंग जागतिक लेवलवर कसं नेता येईल याची एक संधी साधून या शेल्टरचा उपयोग करणे हा एक मूलभूत विचार घेऊन क्रीडाई गेली 22 वर्ष हा उपक्रम राबवते आहे. आणि त्याबद्दल अधिक माहिती मी कन्व्हेनरांना सांगतो. गौरवजी, या शेल्टरचे कन्व्हेनर म्हणून आपण काम बघतायत. अनुभव तुम्हाला याआधी वेगवेगळ्या पदांचा आहे, तुम्ही जबाबदाऱ्या निभवल्यात. या शेल्टरचं वेगळेपण काय आहे आणि काय बघणार होता मी या शेल्टर? थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल वैशालीजी, देशदूत परिवाराचं खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे आज बोलवलं. आय थिंक देशदूत हे नेहमीच सपोर्ट राहिलेलं आहे देशदूतचा क्रीडाईला आणि क्रीडाच्या सगळ्या उपक्रमांना. शेल्टर हे दर 2 वर्षांनी तुम्ही म्हटलं तसं प्रदर्शन जे भरलं जातं. प्रत्येक वेळेस शेल्टर करत असताना Kunal fortunately has been part of each and every shelter. 11th shelter this is there. Kunal has been part of all the shelters in some form, in some capacity. I have been a part of few. Even Deepak uncle has been a part of few. So एक असतं की प्रत्येक शेल्टर हे मागच्या शेल्टरपेक्षा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न ॲज अ टीम आमचा सगळ्यांचा असतो. यावेळेस कन्व्हेनरची जबाबदारी ही माझ्याकडे देण्यात आली आणि विथ द हेल्प ऑफ द एंटायर टीम आय थिंक द काइंड ऑफ मीडिया बजेट आमचं यावेळेस जे राहिलेलं आहे दॅट हॅज बीन द हायेस्ट आय वुड से. अगेन जी स्पेस आहे इट इज वन ऑफ द बिगर स्पेसेस. जे आम्ही शेल्टर नेहमी करत असतो त्यापेक्षा यावेळेस शेल्टर इज ऑन अ बिगर एरिया और अ बिगर ग्राउंड. वैशिष्ट्य म्हणून मी काही ठराविक गोष्ट सांगेल की जसं प्री रजिस्ट्रेशन जर केलं शेल्टरला येण्यासाठी तर इट इज फ्री. यू डोंट हॅव टू पे मनी. अदरवाईज देर इज अ 30 रुपीज एंट्री फी. त्याच्या व्यतिरिक्त फ्री पार्किंग नव्हे तर फ्री व्हॅले पार्किंग आहे आमच्याकडे. नाशिकला पार्किंगचं दिवसेंदिवस जे वाढतं जे रश आहे गाड्यांचं ते बघता आम्ही असा निर्णय घेतला की फक्त फ्री पार्किंग नव्हे तर फ्री व्हॅले पार्किंगची पण सर्व्हिस आम्ही तिथे देणार आहोत. त्या व्यतिरिक्त आमच्या सगळ्या डेव्हलपर्स आणि मेंबर्सचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बी इट फ्रॉम म्हणजे घर असेल, फ्लॅट, शॉप, ऑफिस असेल, इंडस्ट्रीयल प्लॉट असतील, रेसिडेन्शियल प्लॉट असतील, फार्म हाऊस लँड असतील, फार्म हाऊसेस असतील, या सगळ्यांचं प्रॉडक्ट डिस्प्ले हा तिथे होणार आहे. मोर दॅन 500 प्रॉडक्ट्स तिथे डिस्प्ले होणार आहे. अपार्ट फ्रॉम डेव्हलपर्स आमचे अलाइड इंडस्ट्रीज पण तिथे असणार आहेत. मग एखादं घर घ्यायचं म्हटल्यावर की मग इंटिरियरच्या गोष्टी आहेत. इंटिरियर्सच्या बऱ्याचशा फर्म्स असतील तर त्यांचे काही स्टॉल आहेत. काही इंटिरियरमध्ये लागणारे वस्तू आहेत. समजा किचन आहे, किचन इक्विपमेंट्स आहेत तर त्याचं पण तिथे स्टॉल आहे.
त्या व्यतिरिक्त एक यावेळेस शेल्टरमध्ये आम्ही काय केलेलं आहे की वी हॅव इन्व्हायटेड आवर विजनरीज आणि एक्सपर्ट्स इन द फील्ड ऑफ रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन. म्हणजे आमचे जे आर्किटेक्ट मित्र आहेत ज्यांचा पण सपोर्ट आम्हाला नेहमी असतो, त्यांच्याशिवाय आमची कुठली वास्तू उभारणी होऊ शकत नाही. आणि तसेच काही डेव्हलपर्स आहेत. प्रत्येक जण हा एक विजन घेऊन चालत असतो आणि त्या विजन मध्ये काम करत असताना काही विजन असे असतात की जे आपण स्वप्न बघतो पण कदाचित ते पूर्ण करणं अपुरे राहून जातात. फॉर कमर्शियल व्हायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट किंवा अप्रुव्हल्स त्या हिशोबाने अप्रुव्हल्स नसतात किंवा अवेलेबल नसतात, असं अप्रुव्हल देण्यात येत नसतं. UDCPR मध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्यानुसार एखादं स्वप्न आहे की मला अशी बिल्डिंग बांधायची किंवा मला ही वस्तू करायची आहे किंवा से फॉर एक्झाम्पल आर्किटेक्ट इज ड्रीमिंग की नाशिकला आयडियल स्ट्रीट कशी असावी, बरोबर, एक सायकलिंग ट्रॅक असावा, त्याला मध्ये वॉकिंग फुटपाथ असावा, मग एवढे वगैरे जे काही असेल. तर असे बरेचसे विजन आहेत, बरेचसे एक्सपर्ट्स आहेत, त्यांना आम्ही इन्व्हाइट केले की तुमचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न असेल ते तुम्ही कागदावर करा. आणि आम्ही एक कॉर्नर यावेळेस डेव्हलप केलेला आहे. पूर्ण टीम चा याच्यामध्ये थॉट प्रोसेस गेला होता आणि एक कॉर्नर आम्ही केलेलं आहे द म्युझियम ऑफ फ्युचर म्हणून. आणि तिथे आम्ही एक 10-12 असे एक्सपर्ट्स जे या फील्डचे आहेत, वेड आर्किटेक्ट और डेव्हलपर एनिवन, की ते काय विचार करतायत की त्यांची इच्छा काय आहे. नाउ दॅट माइट नॉट बी पॉसिबल ड्यू टू व्हेरियस रिझन्स बट दिस इज व्हॉट वी थिंक. सो वी वॉन्ट टू पोर्ट्रे की नाशिकला ते विजनरी लोक आहेत की आम्ही असा विचार करू शकतो. आता त्याचे काही कारणं असतील ज्याच्यामुळे ते होत नसेल, तो भाग वेगळा, पण जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर आम्ही असं काहीतरी करू डेफिनेटली. तो एक आम्ही कॉर्नर यावेळेस केलाय. सो आय थिंक नाशिककरांना जेव्हा ते व्हिजिट करतील तेव्हा हे पण खूप महत्वाचं असेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत. टू नेम अ फ्यू, आय थिंक एव्हरी 3 hours वी हॅव अ लकी ड्रॉ. सो एखाद्या व्यक्तीला तिथे व्हिजिट केल्यानंतर आज काही घ्यायचं नसेल, 3 महिन्यांनी घ्यायचं असेल, 6 महिन्यांनी घ्यायचं असेल, वर्षभराने घ्यायचं असेल, तरी आज त्यांनी तिथे व्हिजिट केली तर ही विल स्टँड अ चान्स टू विन समथिंग एव्हरी 3 hours. आम्ही लकी ड्रॉ काढणार आहे आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये तर एक 2 व्हीलर आहे TVS कंपनीकडून, ज्युपिटर किंवा IQ त्यांची जी आहे. सो दॅट इज गोइंग टू बी द बंपर लकी ड्रॉ, जो आम्ही 25 तारखेला सायंकाळी 8 वाजता करणार आहोत. सो असे बरेचसे आहेत. अपार्ट फ्रॉम दिस आमचे मेंबर्स काही स्कीम करतील, कारण 6 दिवसाचा हा प्रदर्शन आहे म्हटल्यावर समबडी माइट बी ऑफरिंग GST, नो GST, समबडी कोणी ऑफर करत असेल रजिस्ट्रेशन फ्री, कोणी स्टॅम्प ड्युटी फ्री. तर अशा वैयक्तिक लेवल्सवर अनेक हे राहणार आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट ऍड होते यावेळी शेल्टरमध्ये असं की शेल्टर म्हटलं की लोकांना घर दिसतं आणि घर दिसलं की फॅमिली म्हटलं की मुलं. आणि मुलांना प्रदर्शनात शेल्टर सारख्या कशाला यायचं तर ते कंटाळा करतात किंवा त्यांच्यामुळे पालकांना कधी येता येत नाही. त्यावेळेस आम्ही मुलांसाठी पण एक किड्स प्ले एरिया तिथे केलेला आहे. सो इफ दे कम त्यांना पण एक जागा राहील, एन्जॉयमेंट राहील. असं एक होल अँड होल असं एक प्रदर्शन यावेळेस आम्ही भरवण्याचा प्रयत्न केलाय. एंटायर टीमचं याच्यामध्ये खूपच सहयोग राहिलेला आहे, एंटायर ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग कमिटीचं. आणि विथ एबल गायडन्स ऑफ आवर मेंटर अँड आवर पास्ट प्रेसिडेंट्स, आय थिंक वी विल बी एबल टू सी वन ऑफ द बेस्ट शेल्टर्स सो फार. डेफिनेटली. दीपकजी, तुम्ही मेंटर म्हणून या शेल्टरला रोल प्ले करताय, तुमचा अनुभव या क्षेत्रात खूप मोठा आहे. एकंदरीत नाशिककरांनी या शेल्टरमधनं काय घ्यावं असं आपल्याला वाटतंय? नमस्कार. ॲक्च्युली खरं तर हे जे शेल्टर आहे 2024 हे ग्राहकांसाठी म्हणजे ना आमचे कन्व्हेनर आणि अध्यक्ष यांनी प्रचंड मेहनत घेऊन शेल्टर एक वेगळ्या लेवलला आणून ठेवलेलं आहे. आणि याचं प्रसार आणि याचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं देशदूत सारखं आणखी कोणी करू शकत नाही, याचा मला अभिमान आहे. तर मला अशी विनंती आहे, ॲक्च्युली मला सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे शेल्टर हे बिल्डर, आपण एक बिल्डर फॅकल्टी किंवा बिल्डर फॅटर्निटीचं आहे असं म्हणून आम्ही प्रोजेक्ट करत असतो. पण ऑन द कॉन्ट्री आम्हाला ग्राहकांचं हित बघून आम्ही हे शेल्टर केलेलं आहे की ग्राहकाला वाजवी किमतीत, रिजनेबल रेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स या शेल्टरने उपलब्ध करून दिले. आणि आता नाशिक शहर हे टेक ऑफ स्टेजला आहे, प्रगतीच्या पथावर. आपण प्रगती पथावर आहे नाशिक शहर. अगदी.
तर ग्राहकांनी नुसतं नाशिक शहरापुरतं मर्यादित नाहीये शेल्टर, तर हे पूर्ण महाराष्ट्रासाठी. खरंय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, इव्हन आता दिल्ली, सुरत इथले लोक पण नाशिक शहराकडे आता वळायला बघायला लागलेले आहेत लागलेत. हो. आणि बघायला लागलेत. नाशिकचं क्लायमेट, नाशिकमध्ये असलेलं एन्व्हायरमेंट, नाशिकची म्हणतो ना प्रॉक्झिमिटी टू मुंबई, बरोबर. विमानसेवा, सर्व म्हणजे आता आपण जगाकडे म्हणजे ना जग आपल्या जवळ आलंय ना, नाशिक आता जगाच्या जवळ चाललंय. जवळ चालले. तर असं नाशिक शहरात हे जे शेल्टर आज आपण भरवतोय ना, हम्म. याच्या मागे प्रचंड मेहनत आहे. आणि ग्राहकांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, जे जे महाराष्ट्रात भर कुठे राहत असतील त्यांना इन्व्हाइट करावं हो. आणि शेल्टरला भेट द्यावी. आणि खूप सारे चॉईसेस, त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांनी साकार करावं, त्यांच्या स्वप्नातलं कमर्शियल स्पेसेस त्यांनी इथं घ्यावेत. इथं इंडस्ट्रियल लेआउट, इंडस्ट्रियल सुद्धा आता चांगली डेव्हलपमेंट होती. इंडस्ट्रियल प्लॉट्स बरोबर. सुद्धा इथं आम्ही या आमच्या एक्झिबिशनमध्ये पदर हे करतो, त्याचा शोकेस करतोय. इंडस्ट्रियल फार्म हाऊसेस प्लॉट आता नाशिकच्या अवतीभोवती त्र्यंबकेश्वर, इगतपुरी असे सुंदर म्हणजे पर्यटन स्थळ आता निसर्ग निर्माण झाले. संपन्न आपल्याकडे जागा आहे ते अजून. उपलब्ध आहे, तर तुम्ही त्या संधीचा फायदा घ्यावा अशी मी ह्या तुमच्या देशदूत मार्फत विनंती करतो. आपण सर्वांनी शेल्टरला व्हिजिट करावी. नक्कीच नक्कीच. एक अतिशय सुवर्ण संधी अशी नाशिककरांना चालून आलेली आहे शेल्टरच्या माध्यमातून. गौरवजी, जसं तुम्ही म्हणाले की प्री रजिस्ट्रेशन केलं तर लोकांना फ्री एंट्री आहे. थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल की हे रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं करावं? आमच्या प्री रजिस्ट्रेशन हे फ्री रजिस्ट्रेशन जे आम्ही याच्यासाठी शेल्टरसाठी केलंय, तर त्याचे बारकोड्स आहेत. ते बारकोड्स आपले प्रिंट मीडियामध्ये सगळ्या ठिकाणी आपण डिस्प्ले केलेले आहेत. न्यूजपेपरला जे इन्सर्शन्स आमचे जात आहेत त्याच्यामध्ये आहेत. तर तो बारकोड स्कॅन केला. इव्हन सोशल मीडियावर जे आम्ही मार्केटिंग करतोय त्याच्यावर सुद्धा हे बारकोड्स आहेत. यू जस्ट स्कॅन द बारकोड अँड यू विल बी कनेक्टेड टू अ लिंक वेअर यू कॅन रजिस्टर युअर सेल्फ. बरोबर. आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला फक्त प्री रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड काउंटरला जायचं आहे. जो काही तुम्हाला कन्फर्मेशन आले ते दाखवलं की दे विल गिव्ह यू द बँड टू गो. एंट्री फ्री होईल. सोपं केलेलं आहे. टेक्नॉलॉजीचा वापर हे शेल्टरच्या आयोजनात तुम्हाला दिसतोय. बारकोड्स क्रीडाईनी, नाशिक मेट्रोनी हे सगळीकडे प्रसिद्ध केलेले आहेत. तो बारकोड स्कॅन झाला की तुम्हाला हे प्री रजिस्ट्रेशन करता येणं आहे. कृणालजी, आपण एकंदरीत बघतोय की एक खूप मोठ्या प्रमाणावर हे शेल्टर होत आहे आणि नाशिकला एक खूप सुवर्ण संधी अशी उपलब्ध होऊन देते. खरं म्हटलं तर घर असणं किंवा आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी जागा असणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. तर ते साकार करण्यासाठी म्हणून क्रीडाई कशी मदत करते? प्रथमतः देशदूतचं अभिनंदन करतो. आणि मोठ्या प्रमाणावर जी सुरुवात म्हणतोय की एक छोट्याशा गोष्टीपासून या शेल्टरमध्ये आम्ही हे केलेले आहे की जो सर्वात लहान स्टॉल आहे 3 मीटर बाय 3 मीटरचा गेल्या 10 शेल्टरमध्ये, तो आता 4 मीटर बाय 4 मीटरचा केला आहे. म्हणजे मोठं करायचं ही जी संकल्पना आहे सर्व टीमची, ही छोट्या स्टॉलपासून सुरुवात होऊन मोठ्या स्टॉलपर्यंत जाते. मग त्यामध्ये जसं गौरवजींनी सांगितलं की मग जागेचं क्षेत्र सुद्धा वाढलं आहे किंवा मग मोठ्या पार्किंगची व्यवस्था केली, तर सर्व स्तरावर मग या गोष्टी व्यापक स्वरूपात जातात. आता कस्टमर सेंट्रिक, जसं दीपक काका म्हटले की कस्टमरला केंद्रबिंदू धरून या संस्थेची स्थापना झाली. कारण की पहिले प्रमोटर बिल्डर असोसिएशन होती, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यानंतर क्रेडाई झाले, म्हणजे क्रेडाई नॅशनल, स्टेट आणि सिटी चॅप्टर. आता क्रेडाई सिटीला चॅप्टरला काम करत असताना सर्वात जास्त महाराष्ट्रातले मेंबर असणारी क्रेडाई नाशिक ही एकमेव सिटी चॅप्टर आहे. आणि यामध्ये क्रेडाई स्थापन होण्याच्या अगोदर सुद्धा आपला वैयक्तिक कोड ऑफ कंडक्ट आपल्या क्रेडाई नाशिक मेट्रोच्या सभासदांचा होता. तसेच ग्रीव्हन्स सेल सुद्धा होती. बरोबर. रेरा येण्याच्या 8 ते 10 वर्ष अगोदर आपली कस्टमर रिड्रेसल फोरम आपला आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही ह्या जर गोष्टी बघाल तर सर्व 5 प्रेसिडेंटच्या विजनमधून किंवा सभासदांच्या संकल्पनेतून ग्राहक हा केंद्रबिंदू ठेवला. निश्चितच. कारण की कोड ऑफ कंडक्ट मेंबरला लागू करणं म्हणजे तो ग्राहकाच्या हितासाठी. बरोबर. रिड्रेसल फोरम स्थापन करणं म्हणजे तो ग्राहकाच्या हितासाठी आहे. म्हणून ज्या ज्या काही संकल्पना किंवा ज्या गोष्टी क्रेडाईमध्ये मेंबरच्या अपग्रेडेशन व्यतिरिक्त केल्या जातात, या सगळ्या कस्टमर सेंट्रिक आहेत. यामध्ये
कस्टमर सेंट्रिक असताना जसं आपण एका सिंगल कस्टमरचा विचार करतो, तसंच नाशिक शहर आणि त्या व्यतिरिक्त जे ग्राहक वर्ग आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, तर त्यांच्यासाठी या कस्टमरसाठी काय करता येईल की जेणेकरून नाशिक हे एक वेलकमिंग सिटी झालं पाहिजे कस्टमरसाठी. कारण की शेवटी एक इकॉनॉमिक ग्रोथ आपल्या शहराची होणं ही एक असोसिएशनची किंवा वैयक्तिक आम्ही सर्व नागरिक म्हणून आमची जबाबदारी आहे, व्यावसायिक म्हणून. तर म्हणून आम्ही कस्टमर जे असतील त्यांनापर्यंत नाशिकच्या ज्या काही सर्व क्षेत्रात नाशिक प्रगतीपथावर आहे, पण त्या दृष्टिकोनातून त्या प्रत्येक सेक्टरचं महत्त्व हे समजून सांगणं, हे कस्टमरला पटवून देणं किंवा जी रियालिटी आहे, वस्तुस्थिती आहे ती कस्टमरपर्यंत नेणं, हे जसं तुम्ही मीडिया म्हणून काम करत असतात तसंच आम्ही वैयक्तिक स्तरावर किंवा व्यावसायिक स्तरावर, संघटनेच्या स्तरावर आम्ही या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतो. यामध्ये त्यांचा विचार करताना काही CSR ऍक्टिव्हिटी पण केल्या जातात ज्या शहराला धरून असतात. जसं आपण मागच्या वेळेस आपल्या गट्ट्यावरच आपण की गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या गव्हर्नमेंटच्या योजनेच्या येण्या अगोदर पासून आपण प्रोजेक्ट दरवर्षी आपण धरणातनं गाळ काढत असतो. तर याच्या मागचं कारण एकदम साधं आहे की आम्ही एक घर बनवतो, त्याला पाण्याची जी काही व्यवस्था आहे ती करणं आपली जबाबदारी आहे. परंतु फक्त महानगरपालिकेकडे बघणं की पाणी महानगरपालिका देईल मी कम्प्लिशन घेतल्यानंतर, तर याच्यापुरतं सीमित न जाता एक पाऊल पुढे टाकत धरणात आपण कॅपॅसिटी कशी वाढवली पाहिजे आणि आपल्या प्रोजेक्टला पाणी निर्माण होईल. आणि नाशिक हा शेती समृद्ध जिल्हा आहे आणि त्या गाळाचं आपण ज्याला काळं सोनं म्हणतो, हे शेतकऱ्याला कसं उपलब्ध करून देता येईल. या अशा छोट्या संकल्पनेच्या मार्फत आम्ही ग्राहकांचं हित हे जपत असतो की फक्त आपल्या बिल्डिंगमध्ये सुविधा देणं. आता आमचा एक ज्याला म्हणतो की ग्राहकांचा तो हक्क आहेच की त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला किंवा त्याला अम्युनिटीज देणं, पण त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन आपण त्यांना सुरक्षा कशी देऊ शकू. किंवा जसं आता आम्ही नो हॉंग डे साठी आता आम्ही एक प्रयत्न केला आहे पोलिसांशी साधून. आजच त्याच्या कार्यक्रमाचा त्यांनी शुभारंभ सुद्धा केलेला आहे. नंतर आम्ही एवढे होर्डिंग्स करतो, एवढं आपल्याला ज्याला म्हणतो की मोठ्या प्रमाणावर गौरवजींनी सांगितलं की मीडिया प्लॅन आपण काम करत असतो. पण आम्ही एक छोटी संकल्पना मागच्या शेल्टर पासून सुरू केली की जे काही होर्डिंग्स येतात ते होर्डिंग आम्ही त्या वेंडरकडनं परत घेतो आणि ते आदिवासी ज्या NGOs आहेत ज्या आदिवासी पाड्यांमध्ये प्रामुख्याने काम करतात, तर त्यांना हे होर्डिंग्स देतो की जेणेकरून त्यांना पावसासाठी, त्यांच्या घरासाठी, त्यांचं धान्य किंवा क्रॉपला सुरक्षा देण्यासाठी त्याचा वापर होईल. अशा एक छोट्या एक आपण ज्याला म्हणतो की संवेदनशील पावलांनी संस्था आणि संस्थेचे मेंबर कार्यरत काम करत असतात. आणि बाकी आपल्याला माहिती आहे की ग्राहकांसाठी रेरा असेल, रेरासाठी क्रेडाई ही पहिली संस्था असेल की ग्राहकांसाठी रेरामध्ये काय अमेंडमेंट पाहिजे, काय चेंजेस पाहिजेत. मग UDCPR असेल, मग घरपट्टीचा विषय असेल, वीज दर असेल, हे सर्व ग्राहक सेंट्रिक इश्यू आहेत जी क्रेडाई प्रामुख्याने किंवा सदैव वरिष्ठ लेवलला, स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवलला असेल, आमच्या संस्थेच्या मार्फत तुम्ही हे करत असतो. हे प्रॉब्लेम सरकारपर्यंत किंवा त्या कन्सर्न ऑथॉरिटीपर्यंत घेऊन जात असतो. निश्चितच क्रीडाचं काम हे व्यापक आहे. शहर हा केंद्रबिंदू मानून आणि तिथला नागरिक, नुसताच ग्राहक नाही तर नागरिक हा केंद्रबिंदू मानून खूप मोठं काम हे क्रीडाईने आजपर्यंत उभं केलेलं आहे. याच्यात कृणालजींनी उल्लेख नाही केला तो खरं तर क्रीडाईचं योगदान कोविडच्या काळात खूप मोठं होतं की ज्या पद्धतीने क्रीडाई संस्था ही पुढे आली आणि नाशिककरांच्या आरोग्यासाठी धावून आली, ते सुद्धा मला वाटतं वाखाणण्यासारखं काम हे तुमच्या संस्थेमार्फत त्या वेळेला सुद्धा झालं. ज्या काही वेव्ह आल्या महत्वाच्या, त्याच्यामध्ये 350 बेडचं आपण कोविड सेंटर तयार केलं होतं पुरुष आणि महिलांसाठी. तिथे ऑक्सिजनचे पण दोन्ही ठिकाणी आपण हे केलं. त्या व्यतिरिक्त ज्या काही आपण तिथे फॅसिलिटीज केल्या होत्या, योगा सेंटर, लायब्ररी, एंटरटेनमेंट झोन किंवा एक डिस्कशन फोरम, तर तिथे काय झालं की नागरिकांची एकमेकांची इंटरॅक्शन खूप झालं, त्यांचं बॉन्डिंग तयार झालं. आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की तिथे दोन्ही वेव्ज मध्ये एकही मॉर्टॅलिटी झाली नाही. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर नाशिकचं कोविड सेंटर
हे अतिशय उत्कृष्ट कोविड सेंटर मानलं गेलं आणि तो प्रोटोटाईप पहिल्या दुसऱ्या वेव्ह मधनं तिसऱ्या वेव्ह मध्ये जे कोविड सेंटर सरकारने स्थापन केले तर त्यामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला. सांगण्याचा उद्देश असा की एक पाऊल पुढे टाकत शहराच्या हितासाठी म्हणून काम करणारी ही संस्था. दीपकजी, तुम्ही असं म्हणालात की नाशिक ग्रोथ पॅटर्न वरती आहे, वाढतंय. एकंदरीत आपण नाशिकचं ब्रँडिंग सुद्धा क्रीडाई मार्फत आणि शेल्टर मार्फत करत असतो. नाशिककडे विकसक कसा बघतोय आणि इतरांचं लक्ष नाशिककडे कसं आहे? नाशिक कुठे जाऊ शकतं अशी तुमच्या सगळ्यांची विजन काय वाटते? खरं तर नाशिक शहर जे आहे ना, हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपण म्हणतो ना, आपली भूमी आहे. आणि इथं मला वाटतं प्रत्येक जो कोणी येतो ना, तो असा म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, इथं जे अधिकारी येतात ना मॅडम, त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही रिटायरमेंट नंतर नाशिकलाच राहतो. नाशिक आपलं असं करून घेणार. आणि इथं म्हणजे मी खरं, आणि दुसरा विकास नाशिकचा कसा होतोय काय होतोय याच्यापेक्षा नाशिकमधले जे आपले जे ह्युमन टेंडन्सी किंवा जे व्यक्तिमत्व, जे व्यक्ती आहे, जो काही आपला समूह आहे लोकांचा, तो असा प्रेमळ आहे. आणि ती आपली जमेची बाजू आहे. निश्चितच. मी नेहमी असं म्हणते की नाशिक हे असं एक गाव आहे की जे तुम्हाला रात्री शांत झोप देऊ शकतं आणि त्याच्यासाठी योगदान हे सगळ्या तुमच्या लोकांचं, विकसकांचं हे निश्चितच मोठं आहे. कारण की एक हक्काचं घर प्रत्येक माणसाला इथं मिळू शकतं. घर मिळालं त्याला की त्याची खूप मोठी चिंता ही आयुष्याची कमी झालेली असते. त्याच्या मुलाबाळांसाठी त्यांनी काहीतरी करून ठेवलंय ही भावना सुद्धा त्याच्या मध्ये निर्माण होते आणि एकंदरीतच त्याची वाटचाल हे एका चांगल्या आयुष्याकडे वळायला लागते. तर हे एक मुद्दा म्हणजे असा आहे, ते तुम्हाला माहिती, तुम्हाला जाणवलं का? पण आम्हाला तो कायम जाणवतो असा 8 दिवसांनी 3 सर्व जग फिरून येतात लोक, भारत भ्रमण करून येतात, पण नाशिक छान आहे आपलं, असंच म्हणतात. असंच म्हणतात. निश्चित हे वाक्य तुम्ही आपलं ब्रीद वाक्य म्हणून म्हटलं तरी अगदी हरकत नाही की आपलंच नाशिक छान आहे. आणि हे नाशिक बघा, तुम्ही तुमच्या मैत्रिणींशी बोला, तुमच्या सहकार्यांशी बोला, ते अरे प्रत्येक अधिकारी पण असंच म्हणतो, अरे आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्र फिरलो पण नाशिकच छान आहे. अगदी खरंय तुम्ही म्हणतात ते. हा अनुभव प्रत्येकाला येतो की शेवटी आपलंच गाव छान आहे आणि नाशिककर असल्याचा अभिमान सुद्धा नाशिककरांना आहे. आणि ते जोपासण्याची जबाबदारी ना, म्हणजे मी तो म्हणतो विकास तर करूच आपण, हो, पण नाशिक जोपासण्याची जबाबदारी प्रत्येकावर टाका. निश्चित. तुमचं जे नाशिक आहे ते जपून ठेवा. एखादं म्हणतो ना आपण असं काही आपलं एखादं मौल्यवान वस्तू कशी जपतो, तशी आपली प्रत्येकाची जबाबदारी. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय दीपकजी, की जसं नाशिक आपण आपलं म्हणून मानतो, त्याचा अभिमान बघतो, त्याची जबाबदारी सुद्धा प्रत्येक नागरिकांनी ही पार पाडली पाहिजे. त्याचा खूप मोठा वाटा क्रीडाई उचलतीच आहे. आणि हे नाशिक काय आहे याचा शोकेस मला वाटतं या शेल्टरमध्ये आपल्याला दिसणार आहे. नाशिकची एक झलक तुम्हाला या शेल्टरमध्ये बघायला मिळणार आहे. जाता जाता गौरवजी, काय आवाहन कराल नाशिककरांना की शेल्टरला का बरं या? शेल्टरला का भेट द्यावी, तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसं मी म्हटलं तसं घर, फ्लॅट, शॉप, ऑफिस, फार्म हाऊस, प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, काही तुमची रिक्वायरमेंट असेल तर ते इथे मिळेल. परंतु आता यंगस्टर्स आलेले आहेत भरपूर, आणि यंगस्टर्स आत्तापासून इन्व्हेस्टमेंट हे करायला लागलेले आहेत. आता इन्व्हेस्टमेंट करताना रिअल इस्टेट सारखी कोणतीच इन्व्हेस्टमेंट नाही. हा एकच ॲसेट क्लास असा आहे की जो फक्त नेक्स्ट जनरेशनला नाही जात, तर पुढच्या 2, 5, 10 पिढ्यांपर्यंत तो ॲसेट क्लास जाऊ शकतो. म्हणून इन्व्हेस्टमेंट ही रिअल इस्टेटमध्ये करावी. आणि इथे तुम्हाला सगळे पर्याय, ऑल प्रॉडक्ट्स, ऑल एंटायर पोर्टफोलिओ जो रिअल इस्टेटचा आहे तो मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आयडियल लोक इथे मिळणार आहेत. इथे क्रीडाईचे मेंबर्स आहेत. जसं कृणालजींनी सांगितलं, आमच्याकडे पूर्वीपासून रेरा लागू आम्ही स्वतःवर करून घेतलेला आहे. सो इथे जो प्रॉडक्ट डिस्प्ले होतोय क्रीडाई मेंबरचा, तर क्रीडाई मेंबर हा सर्वात चांगला असा डेव्हलपर शहरातला आहे, कारण की तो दे फॉलो ऑल द नॉर्म्स. आणि त्याच्यासाठी आय थिंक पीपल शुड व्हिजिट शेल्टर अँड सी वेअर द सिटी इज ग्रोईंग. कुठल्या एरियामध्ये जास्त प्रोजेक्ट असले म्हणजेच तो एरिया पुढे जाऊन डेव्हलप होणार आहे. सो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवून आय थिंक पीपल शुड कम अँड व्हिजिट. सो डेफिनेटली अँड जरूर ही सगळ्यांनी व्हिजिट करावी. 20 ते 25 डिसेंबर शेल्टर 2024 ठक्कर्स एस्टेट
त्र्यंबक रोड PTC येथे. निश्चितच शेल्टर जसं ते म्हणतायत की एक शोकेस आहे, त्याचबरोबर एक विश्वासार्ह ठिकाण आहे तुम्हाला या सगळ्या क्रीडाईच्या मेंबर्स मार्फत जी काही डेव्हलपमेंट नाशिकची होतीये ती बघण्यासाठी आणि त्याच्यात सहभाग घेण्यासाठी. त्याच्यामुळे न विसरता निश्चितच शेल्टरला भेट द्या असं आम्ही पण तुम्हाला सांगतोय, कारण की शेवटी हे नाशिक जसं आता आपण म्हणालो हे आपलं आहे, ते जपायची, ते पुढे न्यायची ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कृणालजी. फक्त जाता जाता एकच सांगतो की शेल्टरला तर व्हिजिट कराच आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व आमच्या सभासदांकडनं, सर्व मॅनेजिंग कमिटीकडनं, नाशिककरांकडनं एक अपेक्षा करतो. जसं दीपकजी म्हटले की नाशिक हा एक ठेवा आहे, तो जपला पाहिजे. प्रत्येक नवीन वर्षी आपण एक काहीतरी रेझोल्युशन करत असतो की मी जिमला जाणार, वॉकिंगला जाणार, माझ्या आरोग्याची काळजी घेणार किंवा काही नवीन छंद जोपासणार, म्युझिक शिकणार. मला वाटतं हा नाशिकचा ठेवा जपण्याची कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व नाशिककरांनी एक संकल्प केला पाहिजे की जी नदी आपल्याला दर 12 वर्षांनी एक मोठा ठेवा किंवा मोठा उत्सव देत असते, तर त्या शहराला परत देण्यासाठी आपण 2 वर्ष अगोदर एक छोटासा संकल्प करावा. मग तो छोटा संकल्प, मी माझं घर स्वच्छ ठेवावं, मी माझ्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरातील एखाद्या मुलाला शिक्षणापासून वंचित न ठेवता त्याचं शिक्षणाचं कार्य करावं, काही असेल त्यामध्ये बऱ्याच नदी स्वच्छ ठेवा. आणि मुळात सर्वात महत्वाचं की ही गोदामाई स्वच्छ ठेवावी. कारण की प्रत्येक जण म्हणतो की आम्हाला देवाचा आशीर्वाद आहे, आम्हाला पॉलिटिकल आशीर्वाद आहे किंवा आम्हाला नैसर्गिक संपत्तीचा आशीर्वाद आहे, पण आपल्याला आईचा आशीर्वाद आहे. आणि आईचा आशीर्वाद हा सर्वात मोठा आशीर्वाद मी मानतो की गोदामाईचा आशीर्वाद हा फार कमी म्हणजे जर आपण जसं म्हणतो की कुंभमेळ्यात 3च शहरांना मिळतो, त्यात आपण नाशिककर म्हणून खूप आपण ज्याला म्हणतो भाग्यवान आहोत की आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे. तर ही नदी स्वच्छ ठेवूया की जेणेकरून 2027ला कुंभमेळ्याला येणारे जे काही लोक आहेत ते परत नाशिकला आल्यानंतर की मला नाशिकलाच राहावं असं वाटेल, असा त्यांचा एक याच्यातनं आपल्याला त्यांनी विचार व्हावा किंवा त्यांनी आपण ज्याला टेक अवे म्हणतो की त्यांनी तो घ्यावा, असं आम्हाला सर्व आमच्या क्रीडाईच्या सभासदांकडनं एक सर्व नाशिककरांना या शेल्टरच्या निमित्ताने एक विनंती करावीशी वाटते. निश्चितच खूप महत्वाचा मुद्दा कृणालजींनी मांडलाय. कुंभमेळा येतोय, त्याकडे सजगतेने आपण बघितलं पाहिजे आणि ते बघण्यासाठी म्हणून आत्ताच पावलं उचलली पाहिजे. त्यांनी सुचवलेला एक उपाय पण खूप चांगला आहे की नववर्षाचा एक संकल्प करूयात, या शहराला, आपल्या परिसराला, आपल्या घरापासून सुरुवात करूयात, ते थेट आपल्या गोदामाईपर्यंत सगळ्यांना स्वच्छ ठेवूयात. क्रीडाईचा हाच प्रयत्न आहे की नाशिक जपलं गेलं पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे. याच्यात नाशिककरांचाही सहभाग निश्चितच असला पाहिजे. तुम्ही सगळेजण इथे उपस्थित झालात आणि एवढे छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.